आणखीन अशा काही कंडिशन असतात. उपपद विभक्ती म्हणजे कारक शिवाय आणखीन अशा काही कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ती पर्टिक्युलर विभक्ती वापरायची असते. आणि त्या कंडिशन्स कोणकोणत्या कंडिशन्स आहेत किंवा ते कोणते नियम आहेत की ज्यावेळेस आपण ती पर्टिक्युलर तीच विभक्ती वापरायची आहे. तर हे नियम जिथं सांगितलेले असतात त्याला म्हणतो आपण उपपद विभक्ती. जसं आपण काल अव्यय प्रकरण बघितलं. त्याच्यामध्ये काही अव्यय असे होते की त्यांना पर्टिक्युलर विभक्तीची अपेक्षा होती. जसं विनाव्यय होतं. विनाव्ययला कोणत्या विभक्तीची अपेक्षा होती? द्वितीय, तृतीय, पंचमी. द्वितीय, तृतीय, पंचमीची अपेक्षा होती. नंतर ऋते अव्यय होतं. ऋते अव्ययला कोणत्या विभक्तीची अपेक्षा होती? पंचमी. पंचमीची अपेक्षा होती. बरोबर. नंतर सह, साकम, सार्धम, समम हे अव्यय होते. यांना कोणत्या विभक्तीची तृतीय. अपेक्षा असते? तृतीय. तृतीय विभक्तीची अपेक्षा असते. बरोबर. आता हे जे विभक्तीची अपेक्षा असणं हे आपण काल बघितलं. तर हे जे आहे ना की सह अव्यय आलं तर तृतीय वापरायची, विना अव्यय आलं तर द्वितीय किंवा तृतीय किंवा पंचमी वापरायची, किंवा मग ऋते अव्यय जर का असेल तर त्याच्यायोगे पंचमी विभक्ती वापरायची. हे जे नियम आहेत हे जिथं सांगितलेले आहेत त्याला म्हटलं जातं उपपद विभक्ती. कारक शिवाय असे काही कंडिशन्स की ज्याच्यामध्ये आपल्याला फिक्स विभक्ती वापरायची असते. ते शब्द किंवा ते अव्यय ज्या नियमांमध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे उपपद विभक्ती. तर कारक प्रकरणामध्ये आपल्याला उपपद विभक्तीचे नियम सुद्धा बघायचे आहेत की जे वाक्य बनवताना आपल्याला खूप महत्त्वाचे ठरतात. असे हे काही 3-4 गोष्टी आहेत ज्या आपल्याला कारक प्रकरणामध्ये सायमल्टेनियसली अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता कारक प्रकरण सुरू करण्याच्या आधी मी काल तुम्हाला मती शब्द पाठ करायला लावला होता. मती इकारांत स्त्रीलिंगी शब्द पाठ केलाय सगळ्यांनी? कोणाचा पाठ आहे हँड रेज करा आणि बोलून दाखवा. कोणाचा पाठ आहे मती शब्द? हँड रेज करा आणि बोलून दाखवा. पाठ सगळ्यांनाच करायला लावलं होतं मी. एवढ्यांपैकी कोणाचाच पाठ नाही का? आयुष. मतय प्रथम, मती द्वितीय, मत्यामतिभ्यां तृतीय, मत्तिभ्यां चतुर्थी, मत्यामतिभ्यां पंचमी, मत्यामत्योमतीनां षष्ठी, मत्यामत्योमती सप्तमी, हे मतय संबोधनम. छान. आणखी कोणाचा पाठ आहे? आणखी कोणाचा पाठ आहे मती शब्द? पाठ सगळ्यांचा असला पाहिजे. पाठ करायला सुरुवात केली का शब्द पाठ करायला?
प्रतीक्षा. मतिः मतिमतयः मतिं मतिमतिः मत्या मतिभ्यां मतिभिः मत्ते मतिभ्यां मतिभ्यः मत्या मतिभ्यां मतिभ्यः मत्या मत्यो मतीनां मत्यां मत्यो मतिषु हे मते हे मती हे मतय. तर ज्यावेळेस शब्द बोलते ना त्यावेळेस शेवटी विभक्ती पण बोलायची. म्हणजे मग ते ज्यावेळेस शब्दरूप लिहिण्यासाठी येतात ना तर पटकन लक्षात येतं विभक्ती कोणती आहे. ठीक आहे. माईक ऑफ करा. कोणाचा माईक चालू आहे? ठीक आहे. हे जे शब्द आहेत ना देव, वन, माला, कवी, मती, गुरु किंवा भानू, मधु, हे शब्द सगळ्यांनी पाठ करा. एक 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 करत पाठ करा. हा सचिन. मतिः मतिमतयः प्रथमा, मतिः मतिमतिः द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मत्ते मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मत्या मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मत्या मत्यो मतीनां षष्ठी, मत्यां मत्यो मतिषु सप्तमी, हे मती हे मतयः संबोधनम्. छान. ठीक आहे. तर हे शब्द सगळ्यांनी पाठ करा. ठीक आहे. बाकीचे आता उद्या बोलून दाखवा. हे शब्द तुम्हाला शब्दरूप लिहिण्यामध्ये जर शब्द पाठ असले तर तो टाइम जात नाही. नेमकं त्याचं रूप कोणतं आहे, कोणती विभक्ती आहे किंवा कोणतं वचन आहे ते लवकर ओळखता येतं. त्याच्यामध्ये टाइम जात नाही. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस वाक्य बनवतो तर वाक्य बनवताना पटपट त्या ठिकाणी शब्दरूप आपल्याला माहिती असले पाहिजे. कोणती विभक्तीचं कोणतं रूप होतं तर त्यावेळेस वाक्य बनवणं सोपं जातं. लवकर लवकर बनवता येतात वाक्य. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा हे शब्द पाठ असणं गरजेचं आहे. आता पाठ नाही केले तर ज्यावेळेस लास्ट एंडिंगला सिलेबस येतो त्यावेळेस मग आपल्याला वाक्य बनवताना किंवा मग वाच्य परिवर्तन करताना त्यावेळेस ते शब्दरूपांची गरज पडते. आणि मग आपण त्यावेळेस परत ते शब्दरूपावली ओपन करतो किंवा पुस्तक ओपन करतो आणि ते शब्द तिथून बघून बघून आपलं काम चालवतो. त्याच्यापेक्षा आत्ताच पाठ केलेले राहिले तर पुढं ते कामात येतं. ठीक आहे. आपला जो टॉपिक आहे तो सुरू करू आज आपण. कारक प्रकरण. आता कारक प्रकरण टोटल तुम्हाला 15 मार्काला आहे. त्याच्यापैकी 5 मार्क जे आहेत ते MCQ मध्ये आहेत, 5 मार्क जे आहेत ते ACQ मध्ये आहेत आणि उरलेले जे 5 मार्क आहेत ते वाच्य परिवर्तन किंवा मग वाक्य बनवणं या अशा याच्यामध्ये डिवायडेड आहेत. आता कारक म्हणजे काय असतं तर वाक्यातील जे शब्द आहेत त्यांचा क्रियापदासोबत काहीतरी संबंध असतो. तर कोणतेही वाक्य असू द्या त्या वाक्यातील शब्दांचा क्रियापदासोबत संबंध असतो. आता वाक्य कसं बनतं तर कर्ता, कर्म आणि क्रियापद हे असा आपला कॉमन फॉर्मॅट असतो वाक्याचा. तर त्या कर्ता कर्म यांचा जो संबंध आहे. आता कर्ता कर्म का बरं म्हणतो कारण की त्या शब्दाचा क्रियापदासोबतचा संबंध हा कर्ता म्हणजे क्रिया करणारा असा संबंध असतो. कर्म का बरं म्हणतो कारण की त्या शब्दाचा त्या क्रियापदासोबत ती जी क्रिया आहे त्या गोष्टीवर घडते म्हणून त्याला आपण कर्म म्हणतो. तर हे कर्ता कर्म हे सुद्धा कारक आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर वाक्यातील शब्दांचा क्रियापदासोबत जो संबंध असतो त्याला म्हणतो आपण कारक संबंध. वाक्यातील शब्दांचा क्रियापदासोबत असलेला संबंध म्हणजे कारक संबंध. माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? ठीक आहे. आता इथे कारकची व्याख्या दिलेली. तर कारकच्या 2-3 व्याख्या आहेत. क्रियाजनकत्वम कारकम किंवा क्रियाम अन्वेति इति कारकम किंवा निष्पादकत्वम कारकम असे वेगवेगळे 3 व्याख्या कारकच्या आहेत. त्यापैकी क्रियाजनकत्वम कारकम ही एक व्याख्या जास्त व्यवस्थितपणे कारकला डिस्क्राईब करणारी की जे क्रियेला जन्म देतं ते कारक.
किंवा क्रियाम अन्वेती इति कारकम ह्या व्याख्येनुसार क्रियेशी ज्याचा संबंध असतो तो कारक किंवा निष्पादकत्वम कारकम ही जी वाक्य आहे ते काय सांगते तर क्रियेच्या उत्पत्तीमध्ये जे कारण असतं ते म्हणजे कारक किंवा क्रियेशी ज्याचा प्रत्यक्ष संबंध असतो ते म्हणजे कारक. आता कारकचे एकूण किती प्रकार आहेत तर त्याचा एक श्लोक दिलेला आहे कारकच्या प्रकारांचा. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैव च अपादान अधिकरणम इत्याहू कारकानी षट. 6 कारक त्या ठिकाणी आपल्या व्याकरणामध्ये आहे. संस्कृतमध्ये 6 कारक त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेले आहेत. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण. कर्ता कर्मच करणम संप्रदानम तथैव च अपादान अधिकरणम इत्याहू कारकानी षट. एकूण 6 कारक आहेत. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण. आता आपण ह्या प्रकरणामध्ये कारक आणि विभक्ती ह्या दोघांचा सायमल्टेनियसली अभ्यास करणार आहे. परस्पर संबंध काय आहे कारक आणि विभक्तीचा तो परस्पर संबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक विभक्तीची उपपद विभक्ती पण बघायची. आता उपपद विभक्ती म्हणजे काय मी आधी पण सांगितलं तुम्हाला, एखाद्या विशिष्ट धातूला किंवा शब्दाला विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते त्याला म्हणतो आपण उपपद विभक्ती. आता बघा पहिलं कारक जे आहे ते आहे कर्ता कारक आणि विभक्ती आहे प्रथमा विभक्ती. आता इथे हे जे सूत्र दिलेलं आहे ना हे सूत्र प्रथमा विभक्तीचं सूत्र आहे. कुठे कुठे प्रथमा विभक्ती होते त्याचं सूत्र दिलेलं आहे. आता कारक प्रकरणामध्ये ना तुम्हाला सूत्र पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे जे कारक आहेत ते पर्टिक्युलर कारकचे सूत्र लक्षात ठेवायचे, कारण की सूत्र हे तुम्हाला MCQ मध्ये येतील. ACQ LAQ मध्ये सूत्राचं काही घेणं देणं नाही आहे. MCQ मध्ये सूत्र तुम्हाला विचारू शकतात. सूत्र एखादा शब्द गाळलेली जागा बनवून तिथे खाली ऑप्शन दिलेले असतील आणि त्या ऑप्शनमधून योग्य तो शब्द वापरून गाळलेल्या जागी भरायचा असतो. तर अशा प्रकारचं क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतात MCQ मध्ये, म्हणून सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. बघा इथे सूत्र दिलेले आहे प्रथम विभक्तीचं. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. आता प्रथमा कुठे कुठे होते ते सांगणारे हे सूत्र आहे. पहिलं आहे प्रातिपदिकार्थ. प्रातिपदिकार्थ सांगायचा असताना आता प्रातिपदिकार्थ म्हणजे काय तर प्रातिपदिक ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळेस. तर प्रातिपदिक म्हणजे काय असतं तर आपण जे म्हणतो ना शब्द पाठ करतो आपण देव वन माला किंवा कवी मती हे शब्द जेव्हा पाठ करतो तर त्यावेळेस आता देवः देवौ देवाः प्रथमा हे शब्दाची रूप आहेत, पण याचा मूळ शब्द कोणता आहे तर देव हा त्याचा मूळ शब्द आहे. तसंच माला माले माला हा प्रथमा हे शब्दाची रूप आहेत, पण मूळ शब्द कोणता आहे तर माला. तर हे जे आपण म्हणतो की मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिक. देव हा प्रातिपदिक आहे. आवाज येतो सगळ्यांनी? ठीक आहे. देव वन माला हे सगळे काय प्रातिपदिक आहेत, म्हणजे मूळ शब्द जे असतात त्यांना प्रातिपदिक असं म्हटलं जातं. तर हे प्रातिपदिक ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं किंवा प्रातिपदिक आपल्याला व्यवस्थितपणे दाखवायचं असतं त्यावेळेस आपण प्रथम विभक्ती वापरतो. दुसरं लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. लिंग मात्रे प्रथमा म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर शब्दाचं लिंग ज्यावेळेस दाखवायचं आहे, पुल्लिंगे स्त्रीलिंगे का नपुसकलिंगी तो शब्द हे ज्यावेळेस आपल्याला व्यवस्थितपणे रिप्रेझेंट करायचं असतं त्यावेळेस आपण प्रथमा विभक्ती वापरतो. जसं काही शब्द असतात ना की जे तीनही लिंगांमध्ये चालतात. जसं एखादं विशेषण असतात मोस्टली ते की जे तीनही लिंगांमध्ये चालतात. जसं सुंदर हे विशेषण आहे, तर सुंदरचे 3 रूपं होतात. सुंदरः, सुंदरा आणि सुंदरम. सुंदरः हे रूप पुल्लिंगमध्ये असतं, सुंदरा स्त्रीलिंगमध्ये असतं, सुंदरम हे नपुसकलिंगमध्ये असतं. तसं तट शब्द आहे तर तटचे 3 रूपं होतात. तट, तटी आणि तटम.
तटः, तटी आणि तटम असे 3 रूपं होतात. तर मग तटः हे पुल्लिंगमधलं रूप आहे, तटी हे स्त्रीलिंगमधलं रूप आहे आणि तटम हे नपुंसकलिंगमधलं रूप आहे. आता हे कशावरून कळालं पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे? तर त्याच्या प्रथमा एकवचनच्या रूपावरून कळालं. तटः हे तट शब्दाचं प्रथमा एकवचनचं रूप आहे. तटी हे तट शब्दाचं स्त्रीलिंग प्रथमा एकवचनचं रूप आहे. तटम हे तट शब्दाचं नपुंसकलिंग प्रथमा एकवचन आहे. तर हे जे प्रथमा एकवचनचं रूप आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचं एक्झॅक्ट लिंग कोणतं आहे त्या शब्दाचं ते कळालं. नुसतं तट हा शब्द जर का उच्चारला तर त्याच्यावरून आपल्याला हे कन्फर्म नाही होत की तट हा शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी. पण तटः विसर्ग लावून तो शब्द जर का उच्चारला तर आपल्याला ते कन्फर्म होतं की तट शब्द हा पुल्लिंगमध्ये वापरलेला आहे. तटम असं जर का उच्चार केला तर आपल्याला कन्फर्म होतं की तट शब्द हा इथे नपुंसकलिंगमध्ये वापरलेला आहे. तर ज्यावेळेस आपण प्रथमा एकवचनचं रूप ज्यावेळेस वापरतो तर त्यावेळेस आपल्याला लिंग कन्फर्मेशनसाठी आपण ते प्रथमा त्या ठिकाणी वापरली जाते. दुसरं परिमाण सांगायचं असताना प्रथमा वापरली जाते. परिमाण म्हणजे वजन, माप. ते माप सांगायचं असताना प्रथमा. जसं द्रोणोव्रीही म्हणजे द्रोणभर तांदूळ. तर द्रोणः हे धान्य मोजण्याचं एक परिमाण आहे. तर ते द्रोणभर तांदूळ हे दाखवण्यासाठी आपण द्रोण शब्दाचं प्रथमा एकवचनचं रूप घेतलं. द्रोणः व्रीही एक द्रोणभर तांदूळ. दुसरं वचन मात्रे प्रथमा. आता वचन मात्रे म्हणजे संख्या दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रथमा विभक्ती वापरतो. एकः, द्वौ, बहवः हे दाखवताना आपण 1, 2, पुष्कळ ह्या शब्दांचा आपल्याला अर्थ लागतो. एकः म्हटलं म्हणजे एक आहे, एक संख्या आहे. द्वौ म्हटलं म्हणजे 2 वस्तू आहेत. बहवः म्हटलं म्हणजे खूप साऱ्या वस्तू आहेत. तर हे जे आपल्याला ज्ञान होतं ते प्रथमा विभक्तीमुळे होतं. म्हणून प्रथमा विभक्ती कुठे कुठे वापरली जाते? एक म्हणजे प्रातिपदिक सांगायचं असेल त्यावेळेस, दुसरं म्हणजे लिंग निश्चितीसाठी, तिसरं परिमाण वजन किती ते दाखवण्यासाठी आणि वचन म्हणजे संख्या कोणती संख्या आहे किंवा किती संख्या आहे ते दाखवण्यासाठी प्रथमा विभक्ती ही त्या ठिकाणी वापरली जाते. सर आवाज क्लिअर येत नाही सर. काय आलं? आवाज क्लिअर येत नाहीये, मधात मधात हे होतं. येतोय आवाज सगळ्यांना व्यवस्थित? आवाज येतोय सगळ्यांना? नंतर हे झालं प्रथमा विभक्ती कुठे वापरायची ते. दुसरं प्रथमा विभक्ती आणखी कुठे वापरली जाते? तर कर्ता कारक असताना. कर्ता कारक असताना प्रथमा विभक्ती वापरली जाते. प्रथमा विभक्ती असल्यावरती कारक हे कर्ता कारक असतं. आता कर्ता कारकचं हे सूत्र आहे, स्वतंत्र कर्ता. क्रियायाम स्वातंत्र्येन विवक्षित अर्थ कर्ता स्यात्. क्रियेमध्ये जो विवक्षित अर्थ आहे किंवा जो क्रिया घडवून आणतोय असा जो शब्द आहे तो म्हणजे कर्ता असतो. ज्याच्या वाचून क्रिया घडत नाही असा जो विवक्षित अर्थ असतो किंवा तो घटक दाखवणारा जो शब्द आहे त्याला कर्ताकारक म्हणतो आपण. क्रिया घडवणारा शब्द किंवा ज्याच्यामुळे क्रिया घडते असा शब्द त्याला कर्ताकारक म्हटला जातो. आता तुम्हाला जो क्वेश्चन येतो ना एक्झाममध्ये तो कसा येतो? एक वाक्य दिलेलं असतं आणि वाक्यामधला एक शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि तो अंडरलाईन केलेल्या शब्दाचं तुम्हाला कारक ओळखायचं असतं. आता कारक ओळखण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर डायरेक्टली विभक्तीवरून कारक ओळखायचं किंवा मग वाक्याचा प्रकार कोणता आहे तो बघायचा आणि त्याच्या आधारावरती ते कारक ओळखायचं. आता सिंपल आपण मोस्ट कॉमनली जो पद्धत वापरतो ती विभक्तीवरून कारक ओळखणं. मग त्याच्यासाठी आपल्याला शब्दाची विभक्ती आधी ओळखता येणं गरजेचं आहे. जर वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द प्रथमा विभक्तीमधला असेल तर त्याचं कारक लिहायचं सरळ सरळ कर्ताकारक. म्हणजे प्रथमा विभक्तीतला शब्द हा मोस्टली कर्ताकारक म्हणूनच वापरलेला असतो. ठीक आहे, इतकं कळालं? प्रथमा विभक्ती आणि कर्ताकारक
हे कळाले सगळ्यांना? प्रथम अविभक्ती आणि कर्ताकारक हे कळालं? आता समजा एखादं वाक्य आहे, बालकः कंदुकेन क्रीडती. आता ह्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे बरं? बालक. बालक. कशावरून ओळखलं की बालक हा कर्ता आहे? कार्य करतोय ना तो. कार्य करतोय. क्रीडती ही क्रिया जो करतोय तो बालक करतोय. विभक्ती कोणती बालक शब्दाची? प्रथमा. प्रथमा विभक्ती. प्रथम. मोस्टली प्रथमा विभक्ती मधला शब्द कर्ताकारक म्हणून असतो. ठीक आहे. बालक कंदुकेन क्रीडती ह्या वाक्यामध्ये बालक हा कर्ता आहे. रामः वनं गतवान ह्या वाक्यात कर्ता कोण आहे? राम. 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 त्याचं कारक कोणतं येईल? प्रथमा. कारक विभक्ती करता. कर्ता कारक. करता. जिथे जिथे कर्ता असतो ना तो कर्ता कारक म्हणून. कारक जर विचारलं त्याचं ते कर्ता कारक. मोहनः लेखनं करोति याच्यामध्ये कर्ता कोण आहे? मोहन. मोहन. ते कारक येईल त्याचं कर्ता कारक. आता ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येतो ना त्याच्यामध्ये कारक पण ओळखायचं असतं आणि त्याचा अर्थ पण लिहायचा असतो. आता कर्ता कारक मध्ये असं पर्टिक्युलरली काही म्हणजे अर्थ लावताना आपण कोणता प्रत्यय लागत नाही मराठीमधला, म्हणून ॲज इट इज जसं बालक हा कर्ता आहे तर त्याचा अर्थ काय होणार आहे? बालक हाच अर्थ होणार. मोहन हा कर्ता आहे तर त्याचा अर्थ मोहन हाच होणार आहे. नंतर राम वनं गतवान याच्यामध्ये राम हा कर्ता आहे तर त्याचं कारक हे कर्ता कारक आहे, अर्थ हा राम असाच होणार आहे. म्हणजे ॲज इट इज तोच शब्द अर्थ म्हणून त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर हे झालं कर्ता कारक आणि प्रथमा विभक्ती. कुठे कुठे वापरली जाते ते कळालं. प्रथमा विभक्ती ते सूत्र लक्षात ठेवायचं. प्रथमा विभक्तीचं प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा, ते सूत्र लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. दुसरी जी विभक्ती आहे ती आहे द्वितीय विभक्ती आणि कारक आहे कर्मकारक. तर इथे जे सूत्र दिलेलं आहे ते दिलेलं आहे सूत्र कर्मकारकचं सूत्र हे कर्तुः इप्सिततमं कर्म. या सूत्रानुसार आता ही खाली जी वृत्ती दिलेली आहे ना, वृत्ती म्हणजे एक्सप्लेनेशन असतं सूत्राचं, संस्कृतमध्ये केलेलं एक्सप्लेनेशन. आता सूत्र हे शॉर्टमध्ये त्याचंच एक्सप्लेनेशन खाली वृत्तीमध्ये दिलेलं आहे. कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमं कारकम कर्मसंज्ञं स्यात्. म्हणजे कर्त्याचं क्रियेद्वारे प्राप्त करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारक म्हणजे कर्मकारक. म्हणजे क्रियेद्वारे कर्ता जे प्राप्त करतो ते म्हणजे कर्म. कर्त्याला क्रियेशी संबंध जोडण्यास अत्यंत आवश्यक असणारं कारक म्हणजे कर्मकारक, किंवा क्रियेद्वारे कर्ता जी गोष्ट प्राप्त करतो ते म्हणजे कर्मकारक. कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमं कारकम कर्मसंज्ञं स्यात्. आता हे सूत्र आणि ही वृत्ती ही दोन्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. कर्मकारक कशाला म्हणणार? कर्तुः इप्सिततमं म्हणजे कर्त्याला जे प्राप्त करायचं असतं क्रियेद्वारे त्याला आपण कर्म म्हणतो. आता खाली सूत्र दिलेलं आहे, द्वितीय विभक्तीचं सूत्र दिलेलं आहे कर्मणी द्वितीया. म्हणजे जे कर्मकारक मधला जो पण शब्द असतो त्याची विभक्ती ही नेहमी द्वितीय विभक्ती होते. कर्मकारक असलेल्या शब्दाची द्वितीय विभक्ती होत असते. आता कर्मणी द्वितीयाचीच पुढे वृत्ती दिलेली की नेमकी कोणत्या कर्माची द्वितीय करायची, तर अनुक्त कर्माची त्या ठिकाणी द्वितीय करायची. अनुक्ते कर्मणी द्वितीय असतात.
आता उक्त कर्म आणि अनुक्त कर्म असे दोन प्रकारचे कर्म येतात. उक्त कर्म म्हणजे तिथे कर्तरी कर्मणी वाच्यप्रयोग यांचा संबंध येऊन उक्त आणि अनुक्त असे दोन कर्माचे प्रकार पडतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, अनुक्त कर्माची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती होते किंवा द्वितीय विभक्ती असेल तर त्या ठिकाणी कारक हे कर्मकारक असतं. जसं राम सर विभक्ती कशी ओळखायची? विभक्ती कशी ओळखायची? विभक्ती ओळखण्यासाठीच शब्द पाठ करायचे. शब्द पाठ असले का त्याच्याच आधारावरती विभक्ती ओळखता येईल ना. आपण रिलेट करून विभक्ती ओळखतो. जसं आता तुम्हाला जर का सांगितलं रामेन कोणती विभक्ती, कसं ओळखणार? शब्दरूपावरून. पण तृतीय एकवचन. शब्दरूपावरून ओळखलं. कोणता शब्द रिलेट केला किंवा तुमचा रामशब्द पाठ असेल तर डायरेक्टली रामेन तृतीय एकवचन येईल. पण तुमचा रामशब्द पाठ नाही, दुसरा कोणता शब्द पाठ आहे तर देव शब्द पाठ आहे. तर देवाचं तृतीय एकवचन काय येतं? देवेन. मग आपला शब्द काय? रामेन आणि देवेन रिलेटेबल आहे, सारखं आहे. मग दोघांच देवेन जर तृतीय एकवचन आहे तर रामेन पण तृतीय एकवचन. तसंच वैद्यस्य कोणती विभक्ती आहे? देवस्य षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्ती. देवस्य वैद्यस्य. तसंच कलायाम कोणती विभक्ती आहे? कलायाम. आता कलायामचा मूळ शब्द आहे कला. कशाप्रमाणे चालू शकतो? माला सारखा. सप्तमी एकवचन. मालायाम सप्तमी एकवचन आहे. तसंच कलायाम सप्तमी एकवचन. तसंच रविभिः तृतीया बहुवचन. कशासोबत रिलेट केलं? माला सोबत. का बरं? रविभिः म्हटलो मी. रविभिः नदी सोबत. नदी पण नाही. नदी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ते सारखंच होतं सगळ्यांना. कवी सोबत रिलेट होतो. रवी शब्द हा सूर्यासाठी शब्द आहे ना, पुल्लिंगी शब्द आहे रवी, ह्रस्व इकारांत. आता भीही हे मोस्टली तृतीय बहुवचन मध्ये लागतं, म्हणून डायरेक्टली लक्षात येऊन जातं की ते तृतीय बहुवचन आहे. नदीमध्ये पण तृतीय बहुवचन शेवटी भीहीच लागतं, कवीमध्ये पण भीहीच लागतं, मालामध्ये पण भीहीच लागतं. त्याच्यावरून कळून जातं तृतीय बहुवचन असं. म्हणजे हे काही शब्द असे आहेत ना की जे शेवटी कॉमन लागतात विभक्तींमध्ये. तसंच आणखीन एक आहे वृक्षानाम. कोणती विभक्ती आहे? षष्ठी बहुवचन. आता नाम हा जो प्रत्यय आहे ना, तो सगळ्या शब्दांना षष्ठी बहुवचन मध्ये नाम प्रत्यय लागणार आहे. त्याच्यामुळे षष्ठी बहुवचन ओळखणं सगळ्यात सोपं आहे. नाम लागलं म्हणजे षष्ठी बहुवचन. नंतर जलात कोणती विभक्ती आहे? पंचमी. कशासोबत रिलेट केलं? देव आणि वन. देव किंवा वनात, देवात, जलात. पंचमी. असं शब्दपाठ याच्यासाठीच करायचे की आपल्याला रिलेट करून विभक्ती शोधता आली पाहिजे. आणि दुसरं, ज्यावेळेस वाक्य बनवायचे तर वाक्य बनवताना तर आपल्याला वेगवेगळे शब्द वापरायचे असतात. मग प्रत्येक शब्द नाही पाठ करू शकत आपण, म्हणून आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह शब्द पाठ करतो की जेणेकरून आपल्याला वाक्य बनवताना तो योग्य ती विभक्तीचं रूप आपल्याला लिहिता येईल. सर ते पाठ करताना असं कन्फ्युजिंग होते, म्हणजे त्याला काही ट्रिक वगैरे आहे का? पाठ करताना आहे ना, एक लयामध्ये पाठ करायचं. जसं आपण श्लोक पाठ करतो ना, दररोज वाचतो ना, तसं वाचत पाठ कर. जसं कन्फ्यूज कुठे होतं, नाही कळत आहे असं. हा, म्हणजे ते सेमच वाटते मला असं. रूप कवी मती त्याच्यामध्ये होत असेल तसं.
देव माला हा म्हणजे याच्यामध्ये तर नाही. हम्म? हम्म. कवी, मती किंवा नदी त्या ठिकाणी होत असेल, त्या ठिकाणी ना थोडे थोडे बारीक बारीक मायनर चेंजेस आहेत, तेवढे लक्षात ठेवायचे. तर शब्द कोणते कोणते पाठ करायचे? शब्द बघा, देव पाठ करायचा आहे, माला पाठ करायचा आहे, इकारांतमध्ये ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगमध्ये कवी आहे, स्त्रीलिंगमध्ये मती आहे, नंतर दीर्घ इकारांतमध्ये नदी आहे, तर ऱ्हस्व उकारांतमध्ये भानू आहे. आता ऱ्हस्व दीर्घ उकारांत नाही एवढं वाचलं जात, ऱ्हस्व उकारांत सारखंच दीर्घ उकारांत पण चालतो. पुल्लिंगीच पाठ केला तो, भानूच पाठ केला तरी पण बाकीचे कळून जातात कसे चालतायत त्याच्यामध्ये. नंतर वारी शब्द पण आहे नपुसकलिंगी, वारी, वारिणी, वारिणी एवढं त्याचे दोनच फक्त हे असतात आणि बाकीचे कवीप्रमाणे चालतात, म्हणून आपण फक्त कवी शब्द पाठ करतो. नंतर ऋकारांत शब्द आहे मातृ आणि पितृ, मातृ स्त्रीलिंगी आणि पितृ पुल्लिंगी, एवढे शब्द पाठ करायचे याच्यातले स्वरांत मधले. सर तुम्ही असं रिलेट कसं करायला, म्हणजे हा याच्यासारखा आहे. आता आपण रूप बघितलं ना, वैद्यस्य हे रूप जर बघितलं तर वैद्यस्य रूप आता हा म्हणजे तुला असं म्हणायचं की अकारांत इकारांत कसं रिलेट करायचं आहे असं. हा म्हणजे तुम्ही सांगायला की देव शब्द असा ह्याशी रिलेटेड आहे, हम्म, याच्यासारखा हम्म, हम्म, आहे. हम्म. आता देव उच्चार केला, देव शेवटचा स्वर कोणता निघतो देवाचा? हो. देव अ निघतो. वैद्य उच्चार केल्यावर शेवटचा स्वर कोणता निघतो? वैद्य अ निघतो. म्हणून अकारांत अकारांत जे आहेत ते रिलेटेबल. रवी उच्चार केल्यावर शेवटचा स्वर कोणता आहे? ई ई आहे. कवी कवी उच्चार केल्यावर शेवटचा स्वर कोणता आहे? ई ई. म्हणून कवी आणि रवी रिलेटेबल आहेत. सारखे सारखे चालतात. नदी नदीचा उच्चार केल्यावरती ई दीर्घ आहे. नदीप्रमाणे हा सगळे दीर्घ इकारांत शब्द चालतील. आता तुम्ही जेव्हा चार्ट बघणार ना, चार्टच्या खाली दिलेले असतात त्या शब्दाप्रमाणे कोणकोणते शब्द चालतात तसं ते रिलेट करायचे. ठीक आहे. हा. ठीक आहे. इथे आपण द्वितीय विभक्तीमध्ये बघत होतो, कर्मणीपर्यंत हे सांगितलं. अनुक्ते कर्मणी द्वितीय असतात. द्वितीय विभक्ती जर का असेल तर त्याचं कारक कोणतं येईल? कर्म. कर्मकारक. कर्मकारक येईल. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कर्मकारकचं सूत्र कर्तुः इप्सिततमं कर्म. कर्म कशाला म्हणणार? कर्ता क्रियेद्वारे जे प्राप्त करतो त्याला कर्म म्हणणार. आणि दुसरं कर्मणी द्वितीय, कर्मकारकची विभक्ती येईल द्वितीय विभक्ती. आता तुम्हाला एक वाक्य सांगितलं, समजा रामः ग्रामं गच्छति. तर ह्या वाक्यात ग्रामम. कर्म कोणतं आहे? ग्रामम. ग्रामम. रामः ग्रामं गच्छति. आता ओळखण्याचे दोन पॅरामीटर, एक म्हणजे सिंपल त्या ठिकाणी ग्रामम ही द्वितीय विभक्ती आहे म्हणून ग्रामम त्या ठिकाणी कर्म आहे. दुसरं म्हणजे आता तीन गोष्टी असतात, कर्ता कर्म क्रियापद. राम हे तर क्रियापद आहे, गच्छति. उरलं रामः. रामः हा कर्ता आहे कारण की जाणे ही क्रिया राम करतोय. आणि मग राहिलं कर्म, तर कर्म एक ग्रामम हे त्या ठिकाणी कर्म आहे. विभक्तीवरून कर्म ओळखता आलं पाहिजे. द्वितीय विभक्ती असेल तर त्या ठिकाणी कारक कोणतं येणार? कर्म. कर्म. द्वितीय विभक्तीमधल्या शब्दाचं कारक हे कर्मकारक राहील. आता हे झालं कर्मकारक असेल तर द्वितीय विभक्ती वापरायची. आणखीन कुठे कुठे द्वितीय विभक्ती वापरली जाते याचे काही नियम आहेत, ते उपपद विभक्तीमध्ये येतात. बघा इथे हे शब्द दिलेले आहेत, अंतरा, अंतरेन आणि विना.
यांच्या योगे द्वितीय विभक्ती येते. विना हे अव्यय आपण काल पण बघितलं अव्यय प्रकरणामध्ये विनाचा अर्थ होतो शिवाय. तर जेव्हा जेव्हा विना अव्यय असेल त्यावेळेस द्वितीय, तृतीय किंवा पंचमी तिघांपैकी कोणतीही विभक्ती येईल. तर विना अव्यय असेल तर द्वितीय विभक्ती वापरली जाते. जलम विना मत्स्यः न जीवन्ति, पाण्याशिवाय मासे जगत नाहीत. तर जलम विना, जल शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आली, ज्याच्याशिवाय त्याची द्वितीय. नंतर अंतरा, अंतरा म्हणजे मध्यभागी, ज्याच्या मध्यभागी त्याची द्वितीय. राम लक्ष्मणौ अंतरा सीता तिष्ठती, राम आणि लक्ष्मण यांच्या मध्यभागी सीता उभी आहे. राम लक्ष्मण सीता या जर का आपण रामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी मोस्टली 3 मूर्त्या असतात, राम लक्ष्मण आणि सीतेची, आणि खाली हनुमंताची मूर्ती असते. तर सीतेची मूर्ती कधी पण राम आणि लक्ष्मण ह्या दोघांच्या मध्ये असते. तर अंतरा, अंतरा म्हणजे मध्यभागी. राम लक्ष्मणौ अंतरा, राम आणि लक्ष्मण ह्या दोघांच्या मध्यभागी सीता उभी आहे. त्या ठिकाणी राम लक्ष्मण ह्या दोघांचा त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आली. नंतर अंतरेन, अंतरेन, अंतरेन म्हणजे पण शिवाय, विदाऊट. धनम अंतरेन कुतः सुखम, धनाशिवाय सुख नाही असा त्याचा अर्थ होतो. धनम अंतरेन, धनम शब्दाची द्वितीय आली, ज्याच्याशिवाय त्याची द्वितीय. नंतर आणखीन कुठे द्वितीय विभक्ती होते तर अभितः, परितः, समया, निकषा, हा, प्रति, अनु आणि यावत ह्या शब्दांच्या योगे द्वितीय होते. अभितः म्हणजे जवळ, ज्याच्या जवळ त्याची द्वितीय. आणि ते बघा, गृहम अभितः विद्यालयम वर्तते, घराच्या जवळ विद्यालय आहे, गृहम अभितः. परितः, परितः म्हणजे आजूबाजूला, ज्याच्या आजूबाजूला त्याची द्वितीय. विद्यालयम परितः क्रीडांगणम वर्तते, विद्यालयाच्या आजूबाजूला क्रीडांगण आहे, क्रीडांगण म्हणजे खेळण्याचं मैदान, विद्यालयाच्या आजूबाजूला क्रीडांगण आहे. नंतर समया निकषा हे शब्द असतील त्यावेळेस द्वितीय. समया निकषा म्हणजे जवळ, ज्याच्या जवळ त्या शब्दाची द्वितीय. पाठशालाम समया गृहम वर्तते, पाठशाळेच्या जवळ घर आहे, पाठशालाम, त्या ठिकाणी पाठशाळा शब्दाची द्वितीय विभक्ती आली. पाठशालाम समया गृहम वर्तते. नंतर गत्यर्थक धातूंचा जर का वापर असेल तर त्यावेळेस जिथं जायचं ते कर्म असल्याने त्याची द्वितीय विभक्ती होते. गत्यर्थक धातू म्हणजे गच्छती हा धातू, गच्छती धातू किंवा आगच्छती धातूचा वापर असेल त्यावेळेस द्वितीय विभक्ती येते. जसं रामः ग्रामम गच्छती, ह्या ठिकाणी गच्छती ह्या धातूचा वापर झालाय, तर त्याच्यामुळे जिथं जायचं ते कर्म आहे म्हणून त्या शब्दाची द्वितीय आली. ग्राम शब्द गावाला जाणे, गावाला जायचं म्हणून गाव शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय आली, ग्राम शब्दाची द्वितीय, ग्रामम गच्छती. तसंच आणखीन एक हे कोष्ठम गतः, कोष्ठम गतः, तर त्या ठिकाणी कोष्ठ शब्दाची द्वितीय येते, गतः हा धातू असल्यामुळे. नंतर अधिशिंग, अधिष्ठा आणि अध्यास यांच्या योगे द्वितीय विभक्ती होती, ह्या धातूंच्या योगे द्वितीय विभक्ती. अधिशिंग म्हणजे च्यावर झोपणे, विष्णू सागरम अधिष्येते, ज्याच्या वर झोपलं जातं त्या शब्दाची द्वितीय, म्हणून विष्णू सागरावर झोपतो, तर सागर शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आली, सागरम. नंतर ज्याच्यावर बसलं जातं किंवा ज्याच्यावर उभं राहिलं जातं त्या शब्दाची द्वितीय. सज्जनः आसनम अधितिष्ठती, अधितिष्ठती म्हणजे च्यावर उभे राहणे किंवा च्यावर बसणे, तर सज्जन आसनावर बसतात, तर आसन शब्दाची त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आली, सज्जन आसनम अधितिष्ठती. ह्या ठिकाणी अधिष्येते आणि अधितिष्ठती ह्या धातूंच्या योगे ते सागर आणि आसन शब्दाची द्वितीय विभक्ती झालेली आहे. पण मोस्ट कॉमनली जर का च्यावर झोपणे किंवा च्यावर बसणे असं जर का असेल ना तर त्यावेळेस आपण सप्तमी विभक्ती वापरत असतो, पण ह्या ठिकाणी अधिशिंग आणि अधिष्ठा या धातूंचा प्रभावामुळे तिथे द्वितीय विभक्ती झाली, म्हणून लक्षात ठेवायचं अधिष्येते अधितिष्ठती असं जर का वाक्यात उपयोग असेल तर त्यावेळेस आपल्याला द्वितीय विभक्ती घ्यायची. नंतर उभयतः, सर्वतः, धिक, उपर्युपरी, अधोअध आणि अध्यअधि
ह्या शब्दांच्या योगी द्वितीय विभक्ती होते. उभयतः म्हणजे दोन्ही बाजूला. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. त्या ठिकाणी उभयतः ह्या शब्दाच्या योगी द्वितीय विभक्ती आली. तर हे काही शब्द आहेत उपपद विभक्तीचे की ज्यांच्या योगी द्वितीय विभक्ती होती. तर हे शब्द पण लक्षात ठेवायचे. आता हे शब्द मोस्टली वाक्य बनवताना कामात येतात, किंवा ज्यावेळेस अव्ययचं प्रकरण बघतो आपण, अव्ययमध्ये जे शब्द वाक्य येतात गाळलेल्या जागावर, तर त्या ठिकाणी सुद्धा ही उपपद विभक्तीचे नियम कामात येतात. ठीक आहे. हे दोन कारक कळाले. प्रथम विभक्ती कोणतं कारक येईल? कर्ताकारक. द्वितीय विभक्ती कारक कोणतं येईल? कर्मकारक. ठीक आहे. आणखीन उपपद विभक्तीचे आपण काही नियम बघितले. द्वितीय विभक्ती कशाच्या योगी येते? विना अव्ययाच्या योगी येते. दुसरं उभयतः, अभितः, परितः यांच्या योगी द्वितीय येते. नंतर अधिशिंग, अधिस्था, अध्यास हे जर का असतील, अधिशेते, अधितिष्ठती असे शब्द असतील तर त्यांच्यामुळे द्वितीय येते. नंतर उभयतः, सर्वतः, दिक हे शब्द असतील तर त्यांच्या योगी द्वितीय विभक्ती येते. ठीक आहे. आता उद्या आपण तृतीय विभक्ती, पुढच्या ज्या विभक्ती त्या आणि कारक, करणकारक, संप्रदानकारक ते उद्या बघू. आता पुढचा शब्द कोणता पाठ करायचा? नदी शब्द पाठ करायचा. दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द सगळ्यांनी पाठ करायचा. बोलून कोण दाखवणार? हँड रेज करा. कोण बोलून दाखवणार? सिद्धार्थ. सिद्धार्थ बोलून दाखवेल. पाठ सगळ्यांनी करायचं आहे. सिद्धार्थचं बोलून झालं का मी सगळ्यांना कोणालाही रँडमली विचारेल. ठीक आहे.